माझ्या कन्हैयाच्या विरहामध्ये त्यांनी जे गीत गायलं भागवतामध्ये त्याला गोपी गीत म्हणतात। ऐका। जयति तेधिकं जन्मनाव्रज जयति तेधिकं जन्मनाव्रज श्रयत इंदिरा शश्वदत्तहि शरत इंदिरा शश्वदत्तहि जयति दृश्यता दीक्षुता माझ्या कन्हैयाच्या विरहामध्ये एक गीत गाऊ लागल्या। हे कन्हैया, अरे बाबा तू जर आम्हाला भेट नाही दिली तर आमचा प्राणांत होईल। कन्हैया विरहावस्था चांगली नसती। अरे राम वनामधून आला नाही आणि राम का येत नाही म्हणून दशरथ राजाने प्राण सोडला रे कन्हैया। सुमंतजी, माझा राघव आला नाही महाराज, माझा राघव आला नाही महाराज। प्रभूने सांगितलं 14 वर्षाचा काल आत्ता निघून जातो आणि मग मी घरी येतो राजदरबारामध्ये। प्रभू आले नाही म्हटल्याबरोबर राम राम कये राम कये राम राम कये तनु परिहर रघुबर राव गए वो सुरधाम। दशरथ राजाने आपल्या पुत्राच्या विरहामध्ये प्राण सोडला। ए कन्हैया, अरे बाबा आमचं काय चुकलं? तू काही झालं तरी चालेल, पण तुला आम्हाला भेट द्यावी लागेल। कानया रे कानया रे कानया रे जग जेती दे भेटी एक वेळा दे एक वेळा। ए कन्हैया, अरे आमचं काय अरे मोठे सर्व रूपे का माझ्या कन्हैयाचे काढताना लागले।
आणि प्रार्थना करत असताना अचानक एखाद्याचा प्राण यावा आणि परत प्राण यावा त्या पद्धतीने सर्व गोपिकांच्या मध्ये माझा कन्हैया प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता माझ्या कन्हैयाने ठरवलं मी गोपिकांची परीक्षा घेतली. आता मला रासलीला करायची होती पण आता सर्व गोपिका एकत्र घेऊन आता मी महारास लीला करणार आहे. त्या महारास लीलेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं गोड भजन करायचं. श्री राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन. मन मेरा बन गए सखी पावन वृंदावन. मन मेरा बन गए सखी पावन वृंदावन. राधा नाचे गए सखी पावन वृंदावन. मन मेरा बन गए सखी पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन. नाचे गोपीजन. मन मेरा बन गए सखी पावन वृंदावन. मन मेरा बन गए सखी पावन वृंदावन. मन मेरा बन गए सखी पावन वृंदावन. ऋषीमुनी नाचे नाचे देवांग
रे